नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया पुणे जिल्ह्यातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 मध्ये जागतिक धर्म संसदेत ऐतिहासिक भाषण केलं होतं. याच दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन जांबवंत फाउंडेशनच्या वतीने स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी हजारो लोक स्वामी विवेकानंदांच्या पोशाखात येऊन त्यांच्या भाषणाचे वाचन करणार आहेत. ही एकदिवसीय परिषद 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गदी माडगुळकर सभागृह निगडी प्राधिकरण पुणे या ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती जांबवंत फाउंडेशन सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जी नमस्कार, मैं गौरव त्रिपाठी, जांबवंत फाउंडेशन का फाउंडर। ये हमारा कार्यक्रम जो है वो 11 सितंबर को 4 बजे शाम से 8 बजे तक है, गाड़ी माडगुळकर ऑडिटोरियम निगड़ी में। कार्यक्रम की रूपरेखा इसी प्रकार है। जो वेलकम की नोट होगा स्वामी विज्ञानानंद जी से। हमारे चीफ गेस्ट माननीय सांसद अप्पा बारणे जी हैं। हमारा एक पैनल डिस्कशन है जहां शेफाली वैद्य जी, आनंद रंगनाथन जी, अश्विनी उपाध्याय जी और कपिल मिश्रा जी होंगे। उसके बाद एक मेडिटेशन का कार्यक्रम है। आर्ट ऑफ लिविंग के सीनियर टीचर हैं दिनेश घोटके जी, उनका मेडिटेशन होगा। उसके बाद हम जो कार्यक्रम का मुख्य जो अट्रैक्शन है वो करने जा रहे हैं, जो कि वर्ल्ड रिकॉर्ड है। सो 500 लोग जो इसी ड्रेस में स्वामी जी ने जो शिकागो में पहना था 11 सितंबर को, उसी ड्रेस में उसी स्पीच को एक साथ पढ़ेंगे और ये हम एक वर्ल्ड रिकॉर्ड बनाने जा रहे हैं। राज्यघटनेने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि न्यायालयातून चांगल्या प्रतीचा न्याय लवकर मिळवणे गरजेचे आहे. न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले तर देशातील लोकशाही टिकेल, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलंय. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन न्यायमूर्ती ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ओक यांनी हे मत व्यक्त केलंय. प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा उद्देश ठेवून पुणे धनकवडी येथील 11 गणेश मंडळांनी एकत्रित येत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय. युनिव्हर्सल ट्रायबल विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथावर 11 गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून ही भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तसेच यावेळी राज्यातील आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरून ठेपला असताना आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ असतील हे आता पुढाकार घेत आहेत. एकंदरीत 11 दिवसाच्या गणपतीमध्ये त्यांचे कार्यक्रम नियोजन कशा प्रकारे असणार आहेत, ट्रॅफिक व्यवस्था कशा प्रकारे असणार आहे, जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे नियंत्रण असणार आहे, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील नामवंत असे गणेश मंडळाचे काही कार्यकारी सदस्य आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे तुमचं येणार काय नियोजन असणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आम्ही धनकवडी भागामध्ये गेले 3 वर्ष संयुक्त मिरवणुकीचं आयोजन करत आहोत. या मिरवणुकीमध्ये आम्ही 11 गणेश मंडळं जे आहेत, 11 गणेश मंडळांना आम्ही एकत्रित करून पहिल्या दिवशीची मिरवणूक आहे ती आम्ही एकत्रितरित्या करत आहोत. याचा फायदा असा होतो की जो प्रत्येक मंडळावरती पहिल्या दिवशीचा मिरवणुकीचा येणारा खर्च किंवा वाहतुकीला होणारा अडथळा, मिरवणुकीमध्ये जाणारा वेळ जो 3 तासामध्ये आपण उरकू शकत होतो, त्यासाठी 8-8, 9-9, 10-10 तासाचा कालावधी साधारण लागत होता. तो आम्ही एकत्रित आल्यामुळे तो 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण जातो. त्यानंतर प्रत्येक मंडळाचे 80% बचत जी आहे पैशांची पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीची, ती याच्या माध्यमातून झालेली आहे. त्यानंतर जे वेगवेगळे 11 ट्रॅक्टर लागत होते, 11 वेगवेगळे ट्रॅक्टर लागत होते, ते एका ट्रॅक्टरवरती आल्यामुळे 11 ट्रॅक्टरची संख्या कमी झाली. त्याचा फायदा वाहतुकीवरती फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि न कळत तो प्रशासनावरती किंवा पोलीस प्रशासनांना त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि त्यासाठी पोलीस, सहकारनगर पोलीस स्टेशन असेल, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन असेल, हे आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. कुठलाही उपक्रम असा सांगितला तर त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस आम्हाला मदत होत असते. पोलिसांकडून पण खूप चांगल्या प्रकारे मदत होते. आणि मेन काय आहे, त्यांनाही उत्सव आहे, त्यांनाही थोडासा वेळ मिळतो याच्यामधून.
हा सगळ्यात मोठा त्यांना बेनिफिट होतो आणि आम्हालाही बेनिफिट होत होतो. रस्ते विकास महामंडळाने ससून हॉस्पिटल समोरील अत्यंत मोक्याची आणि प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करत आज काँग्रेसने पुण्यात या कारस्थानाचा निषेध करत निदर्शने केली. या जागेचे मूल्य अंदाजे 500 कोटी रुपये असून निधी उभारण्याच्या नावाखाली केवळ 70-80 कोटी रुपयांच्या बदल्यात ही जागा 90 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समजताच युवक काँग्रेसने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. युती सरकार पुणेकरांच्या जीवाशी खेळत असल्याची टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. पुणे शहरातील कॅन्सर हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा जवळपास 3 एकर जागा की ज्याची किंमत आज बाजारभावाप्रमाणे 100 कोटीपेक्षा जास्त आहे. युती सरकारने मुंबईच्या पातळीवरती बेकायदेशीररित्या या 100 कोटीचा भूखंड जो पुणेकरांच्या सर्वसामान्य नागरिकांना कॅन्सर हॉस्पिटलसाठी उपलब्ध होता तो त्यांनी एका खाजगी बिल्डरला देण्याचं निविदा काढून बेकायदेशीररित्या जे काम केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे इथले प्रमुख अधिकारी आहेत या युती सरकारला फक्त भ्रष्टाचार पाहिजे. आपण पाहिलं की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा जो अवमान झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि आज पुण्यातल्या सर्वसामान्य कॅन्सर रुग्णांसाठी असलेली जागा ही भ्रष्टाचारी मार्गाने एका बिल्डरला जी देण्याचा घात घातलेला आहे. आम्ही पुणेकर कुठल्याही परिस्थितीत ही जागा खाजगी बिल्डरच्या घशामध्ये जाऊन देणार नाही आणि यासाठी हे भ्रष्टाचारी सरकार आहे, यांना पैसे हवेत म्हणून या ठिकाणी पैशाचा हार, नोटांचा हार आणि कवडीमोल किमतीने ही जागा 90 वर्षाच्या कराराने ज्या बिल्डरला देण्याचं घात या युती सरकारने घातलेला आहे. म्हणून या अधिकाऱ्यांना आम्ही ते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये की हे तुमचं सरकारकडे पोचवा. आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींना आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने दामिनी पथकाच्या महिला पोलीस माया मोरे, हिरा तळपे व शीतल दौंडेकर यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले. समाजामध्ये वावरताना काही वाईट अनुभव किंवा संकट आलं तर स्वतःचे संरक्षण कसे करावे या संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रविवारी पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला असून आंदेकरांच्या हत्येमागे त्याच्या 2 सख्ख्या बहिणींचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या 2 सख्ख्या बहिणी आणि मेहुणांना अटक केली असून जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी त्यांची नावे आहेत. आज संध्याकाळी नवी पेठ येथील वैकुंठ धाम येथे वनराज आंदेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील हडपसर परिसरात एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची मध्यरात्री निर्घुण हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचं नाव असून ते घराबाहेर शतपावली करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान 12 तासात 2 खुनांच्या घटनांनी पुण्यात खळबळ उडाली आहे. पुणे भाजप लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षा चालकांसाठी मोफत गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवलाय. पर्वती विधानसभा मतदारसंघातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला हजारो रिक्षा चालक बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व रिक्षा चालक बांधवांना गणवेश वाटप करण्यात आलंय.
पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र शहरातील पाणी पुरवठा सातत्याने विस्कळीत होत असून मंगळवारी आणि बुधवारी सुद्धा शहरात तीच परिस्थिती राहणार आहे. महापालिका ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भोसरी, शांतीनगर, संत तुकाराम नगर, दिघी, बोपखेल, मॅगझिन, वडमुखवाडीचा काही भाग, गजानन नगर, BU भंडारी, इंद्रायणी नगर, टाकी परिसरातील पाणी पुरवठा 3 सप्टेंबर 2024 रोजी बंद राहणार आहे. तसेच 4 सप्टेंबर 2024 रोजी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने आणि विस्कळीत होणार असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज सोमवती यात्रा भरली असून आज सकाळपासूनच जेजुरीच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. खंडोबा रायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आज जेजुरीमध्ये दाखल झाले असून मल्हाराच्या जयघोषात जेजुरीत अनोखा आनंद आणि उत्साह दिसून येतोय. वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.